जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ श्री क्षेत्र नानिजधाम पीठाचे पीठाधीश्वर परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या आगमनानिमित्त दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी ठाणे येथील टिपटॉप हॉटेलमध्ये भव्य स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आले होते। याचवेळी कच्चे बंधारे संकल्पपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी राठोड तसेच अमृता देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली आहे। यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील पीठाचे पीठप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते। संस्थानाच्या वतीने अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर 4598 कच्चे बंधारे उभारण्यात आले आहेत। या उल्लेखनीय कार्याची संकल्पपूर्ती परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या हस्ते भव्य व दिव्य स्वरूपात संपन्न झाले आहे। या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच संपादक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना परमपूज्य रामानंदाचार्यजींनी विज्ञान, व्यवहार आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत विचार मांडलेत। यावेळी त्यांनी सांगितले की धर्मगुरू या नात्याने आम्ही हिंदू धर्माचे कार्य करीत आहोत। ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या भूलथापांना बळी पडलेल्या हिंदू बांधवांना विधिवत हिंदू धर्मात पुनर्प्रवेश देत आतापर्यंत 1,53,343 कुटुंबांचे घरवापसी करण्यात आले आहे। तसेच जगद्गुरू के प्रेम हेतू एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये 1,11,424 वृक्षारोपण करण्यात आले असून या संकल्पपूर्तीचा सोहळा मागील महिन्यात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। संस्थानातर्फे दरवर्षी 15 दिवसांचे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते। मागील वर्षी या शिबिरामध्ये 1,36,270 रक्तकुपिका संकलित करण्यात आल्या आहेत। धर्माचे संरक्षण करायचे असेल तर इंग्रजी शिक्षण आवश्यक असल्याचं स्पष्ट करताना परमपूज्य रामानंदाचार्यजी म्हणाले, याचा अर्थ मराठी भाषेला विरोध असा होत नाही। म्हणूनच श्री क्षेत्र नानिजधाम येथे समाजातील गोरगरीब मुलांना मोफत व दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जाते। याप्रसंगी अनेक मान्यवरांनी परमपूज्य जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले।